Hello guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Eduan Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन प्लस इंटरफेस बघितली होती. आता ह्याच्यामध्ये आपण एम फेज बघणार आहोत. आता हे इंटरफेस ह्याच्यामध्ये काय काय बघितलेलं आहे, ह्याच्यामध्ये जर एक शॉर्टअपमध्ये जर रिवाईज घ्यायचं म्हटलं तर लेट्स रिवाईज इट. ओके, इंटरफेसमध्ये काय होतं, इंटरफेसमध्ये G1 S आणि G2 होतं. ओके, जीवनमध्ये सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते. DNA रेप्लिकेशन डज नॉट टेक्स प्लेस. त्याने मध्ये DNA दॅट इज DNA रेप्लिकेशन टेक्स प्लेस टू हे होणार आणि क्रोमोझोम नंबर डज नॉट चेंज. G2 मध्ये आहे ते काय फक्त प्रोटीन सिंथेसिस आणि सेल ग्रोथ कंटिन्यू. आणि त्यानंतर युकॅरियोटिक सेलचं 24 आवर ही होतं सेल सायकल आणि दॅट इज द ईस्टचा 90 मिनिट होता. ओके, आय होप स्टिल एव्हरीथिंग इज क्लियर. बस इतना याद रखने का यार, अभी बहुत मतलब टेंशन घेता यार तुम्हें. उनका चार्जिंग ख़त्म होने वाला है यार, क्या यार. ठीक है, फिर भी कोई बात नहीं. चलो एम फेजमध्ये काय म्हणतं आहे, आता एम फेज आपण बघणार होते. एम फेज दिस इज द मोस्ट ड्रामॅटिक फेज. एम फेज. ओके, एम फेज मोस्ट ड्रामॅटिक पिरियड ऑफ द सेल सायकल, दॅट इज ड्रामॅटिक पिरियड. आता कळलंच का ड्रामॅटिक पिरियड आहे. ओके, involving a major recognition of virtually all components of the cell since the number of chromosomes in parent and progeny is the same. Yes, it is called equational division. Yes, it is also called equational 2n's राहणार. ओके, and this is equational division. equational division, that is very important. हे सगळं इम्पॉर्टंट. दो फॉर डिवाइड अँड फ्लोर, हे म्हणजे असं काय ॲक्च्युअलमध्ये हे नाही आहे, पण आपल्याला समजायसाठी 4 ह्याच्यामध्ये डिवाइड केलं. दॅट इज द प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. म्हणजे आतापर्यंत काय आवडलं, दिस इज द मोस्ट ड्रामॅटिक फेज. क्रोमोझोम नंबर सेम राहणार आणि दिस इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन. ओके, होप एव्हरीथिंग इज क्लिअर. नाव लेट्स स्टार्ट. ओके, डोंट वरी, पण शेवटी एकदा 2-3 वेळा मस्त तुमची रिव्हिजन घेऊया, सो एकदम तुम्हाला पाठ होऊन जाईल असं. ओके, प्रोफेजमध्ये काय होतं, वेट 2-3 स्लाईड ॲड करून द्या ॲट अ टाईम. आता टेन्शन नाही राहणार आपल्याला. काय पहिला प्रोफेज. ओके, प्रोफेज विच इज द फर्स्ट स्टेज ऑफ कॅरियोकायनेसिस ऑफ मायटोसिस. यस आणि G2 नंतर फर्स्ट फेज आहे. ओके, दॅट्स इन द यस. हे आता तुम्हाला एक ते लक्षात ठेवलं ना, हे म्हणजे ह्यात कन्फ्यूज करू शकते. सो तुम्हाला ते एक ते जो हे डायग्राम होता, हे चार्ट हे होता ना, यू हॅव टू रिमेंबर. हे एकदम म्हणजे असं एक परफेक्ट डोक्यात फिट ठेवायचं की G1 आहे बाबा, हां, त्यानंतर G2 नंतर G1 यस, त्यानंतर G2 नंतर मग प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज. सो ही काय प्रोफेज काय येणार, मेटाफेज आणि G2च्या मधली येणार, किंवा यस आणि G2 नंतरची पहिली येणार, किंवा एम फेजमधली पहिली, असं कसं कन्फ्यूज करू. सो हे डायग्राम आहे ना, सो हे थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यात कसंही कन्फ्यूज करू शकतो. सो in the new DNA molecules not distinct, but yes, in the new DNA molecules are not distinct. Yes, यात काय असते, DNA molecules formed are not distinct. DNA not distinct. DNA not distinct. DNA not distinct. But intertwined. Distinct but intertwined. Okay, intertwined. त्यानंतर प्रोफेज इज मार्क्ड बाय इनिशिएशन ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोमल मटेरियल्स. क्रोमोझोमल मटेरियलचं काय होणार, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोमल मटेरियलचं कंडेन्सेशन. द क्रोमोझोमल मटेरियल बिकम्स untangled ड्युरिंग द प्रोसेस ऑफ untangled chromosomal material. Okay, untangle the chromosomal material. Okay, untangle the chromosomal material कधी, during chromatin condensation. Okay, that's all. The centromere, yes, the centromere असते which had undergone duplication during S phase
of interphase now begins to move towards the opposite poles. Yes, opposite poles of the cell. Centrosome काय करते? Centrosome now begins to move. Centrosome towards pole. Okay, centrosome towards opposite pole, towards opposite poles of the cell. The completion of prophase can thus marked by following. म्हणजे काय काय आता हेच सगळं ऑलमोस्ट यात येणार. क्रोमोझोम मटेरियल कंडेन्सेस टू फॉर्म द कॉम्पॅक्ट मायटोटिक क्रोमोझोम. येस, क्रोमोझोम मटेरियल कंडेन्सेशन स्टार्ट होणार. त्यानंतर काय होणार? क्रोमॅटिन आर सीन टू बी कंपोज्ड ऑफ 2 क्रोमॅटिड्स अटॅच टुगेदर. म्हणजे क्रोमोझोम जे असते ना, क्रोमोझोम आहे ते 2 क्रोमोझोम दिसते, 2 क्रोमॅटिड्सनं म्हणजे कंपोज झालेले दिसते. सेंट्रोमेअर विच सेंट्रोमेअर हे आहे ना अपोजिट पोल्सला म्हणजे मूव व्हायला स्टार्ट होते. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर सेल्स ॲट द एंड ऑफ म्हणजे ॲट द एंड ऑफ हे ना डो नॉट शो गॉल्जी अपार्चस एंडोप्लाझमिक आणि हां ॲट द एंड काय काय दिसत नाही? गॉल्जी अपार्चस अपार्चस आणि न्यूक्लिओलस अँड न्यूक्लियर एन्व्हलप हे सगळे दिसत नाहीत. ओके, डन. म्हणजे आता काय काय एवढं लक्षात ठेव. DNA पहिल्या स्टार्टिंगला DNA कसं असणार? DNA एकदम असा म्हणजे नॉट डिस्टिंक्ट बट इंटरलाइंड, म्हणजे असं एकदम असा मिसळलेला वगैरे असणार. मग त्यानंतर काय कंडेन्सेशन म्हणजे थोडं वेगळं व्हायला वगैरे स्टार्ट होणार. मग त्यानंतर अनटँगलिंग ऑफ द क्रोमोझोम्स अनटँगलिंग होणार. ओके, क्रोमोझोम्स आहे ना, येस, अनटँगल्ड. येस, क्रोमोझोम मटेरियलचं अनटँगल्ड झालं. ओके, त्यानंतर मग काय होणार? सेंट्रोमेअर जो असतो तर सेंट्रोमेअर अपोजिट म्हणजे सेलच्या दोन्ही अपोजिट पोलला जायला स्टार्ट होणार. आता मग ॲट द एंड ऑफ ही बाकीच काय नाही, हे लक्षात ठेवायची. काय म्हणतात आता पूर्ण गायब होणार सगळं, डो नॉट शो का म्हणजे गायब होणार. आणि शेवटी टिलोप ह्याला परत येणार, शेवटी येते परत. ओके, सो डोंट वरी फॉर दॅट. आता हे ओके इथंपर्यंत बघितलं, दॅट्स ऑल. त्यानंतर मेटाफेज. आता मेटाफेज आली. ओके, आता ह्या न्यूक्लिअर काय म्हणलं आपण, न्यूक्लिअर मार्क्स द स्टार्ट कंप्लीट डिसइंटिग्रेशन. ही कसं आता इथं कंप्लीट डिसइंटिग्रेशन म्हणायचं मार्क्स दॅट इज द मेटाफेज. ओके, मेटाफेज काय म्हणतात? द कंप्लीट डिसइंटिग्रेशन of nuclear marks. Complete disintegration of काय? Complete disintegration of yes न्यूक्लिअर एन्व्हलप जे असते ना पूर्ण हे होते disintegrate. Okay, hence the chromosomal material are separated through chromosomes are spread म्हणजे पूर्ण सायटोप्लाझम क्रोमोझोम spread SPREAD chromosomes just ना spread. Okay, by this stage condensation of chromosome is completed and they can be observed clearly under this. Condensation of chromosome is म्हणजे मगाशी स्टार्ट झालेलं. सो condensation of chromosome is completed. Yes, COMPLE condensation of chromosome is completed. This is then stage at which morphology of chromosome is most easy. Yes, morphology of chromosome, this sentence is very, morphology of chromosome is easily studied. Okay, morphology of chromosome is easily studied. Morphology of chromosome, that is हे म्हणजेच क्रोमोझोम. इथून पुढे क्रोमोझोमच्या ऐवजी हे करणं. ओके, क्रोमोझोम मॉर्फॉलॉजी ऑफ क्रोमोझोम इज इझिली स्टडीड. कोणत्या फेजमध्ये? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, मेटाफेजमध्ये. ओके, ॲट दिस स्टेज मेटाफेज क्रोमोझोम इज मेड अप ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड्स विच आर हेल्ड टुगेदर बाय सेंट्रोमेरियस. म्हणजे ऑब्वियसली इथं क्रोमोझोम फॉर्म झालेलं असते. ओके, दॅट्स ऑल. स्मॉल डिस्क शेप्ड स्ट्रक्चर on surface of centromere are called kinetochores. Okay,
म्हणजे सपोज असं असतं, दॅट्स ऑल. नंतर काय होणार, स्मॉल डिस्क शेप्ड सरफेस ॲट द सरफेस स्ट्रक्चर कॉल्ड कायनेटोकोर, म्हणजे इथं कायनेटोकोर देखील असते. दिस स्ट्रक्चर्स आर द साईट ऑफ अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर. येस, कायनेटोकोर जे आहे ना, कायनेटोकोर आहे ते अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर्स, दॅट इज द स्पिंडल फायबर्स इथं अटॅच होते. ओके, येस, formed to the chromosomes that are moved to opposite poles of the cell. Hence, the metaphase is characterized by all the chromosomes during come at equator. Yes, suppose ही सगळी जेवढी क्रोमोझोम आहेत ना, इथे दिसते सपोज, बघा सगळे एका ठिकाणी लाय होतात, आहे का, दॅट इज द एका ठिकाणी, हे ते एका ठिकाणी लाय, म्हणजे अशी वडाल्यात, हे कायनेटोकोर इथं दिसलं तुम्हाला, आणि हे एका ठिकाणी लाय होतात. ओके, connected to spindle fibers from one pole to sister chromatid are connected by हे सांगितलं opposite poles. Yes, the plane of alignment of chromosome is referred metaphase plate. Yes, ही जी मधली ही असते ना, that is the metaphase plate. Okay, the key features. Yes, spindle fibers attached to kinetochores. Yes, obviously kinetochores जे असतात ना, kinetochores वरती spindle fiber attached, and the chromosomes are moved to spindle equator. Yes, spindle equator aligned on metaphase plate. ओके, मेटाफेज प्लेटवरती, म्हणजे आता एवढंच इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची. इथं कसं असतं, इथं जस्ट फॉर्म झालेलं असतात. ओके, त्यानंतर इथं काय होणार, इथं कायनेटोकोर वगैरे येणार आणि स्पिंडल फायबर सेल बरोबरच सगळे ओढून वगैरे एका मेटाफेजिक प्लेटवरती आणलं आहे, बस इथं बनलं. आता पुढच्या फेजमध्ये सेपरेट होणार. ॲट द वन सेट ऑफ अनाफेज इच क्रोमोझोम अरेंज्ड ॲट मेटाफेज प्लेट इज स्प्लिट सायमल्टेनियसली. म्हणजे यात असं साईडला लिहून काय सांगता येणार नाही तुम्हाला, एक जस्ट 2 वेळा रीड केला ना, एक माइंडमध्ये सेट होतं की बाबा असंच आहे, हे ठीक आहे, एवढंच बस. ॲट द वन सेट ऑफ ॲनाफेज, सो मी इथून पुढं लिहित नाही, लिहून कारण लिहायसारखं यात काहीच नाही यार, ते फेजेस लिहिन, ठीक आहे, चलो ॲना. पण हे जे आहे ना, कुठून वाचण्यापेक्षा बेस्ट इज की इथूनच एकदम बेस्ट होऊन जातं. ओके, सो मला माहिती आहे मी केलं आहे, सो आय विल डू हिअर. ओके, ॲनाफेज इच क्रोमोझोम अरेंज टू मेटाफेज स्प्लिट सायमल्टेनियस. ऑब्वियसली कारण क्रोमोझोम स्प्लिट, SPLIT, स्प्लिट होणार, स्प्लिट क्रोमोझोम्स. टू डॉटर सेल्स, टू डॉटर क्रोमॅटिड्स नाव रेफर्ड एज डॉटर क्रोमोझोम ऑफ द फ्युचर डॉटर न्यूक्लियर. ओके, दॅट्स बिगिन टू मायग्रेशन टुवर्ड अपोजिट पोल्सकडे मायग्रेशन स्टार्ट. ॲज इच क्रोमोझोम मूव्ज अवे फ्रॉम इक्वेटर प्लेट, द सेंट्रोमियर रिमेन्स डायरेक्टेड टुवर्ड्स द पोल अँड हॅन्स लिडिंग एज. म्हणजे कसं होणार माहिती आहे का, सेंट्रोमियर इच क्रोमोझोम रिमेन्स डिरेक्टेड टुवर्ड्स द पोल, म्हणजे सपोज असं जायला स्टार्ट, तर हे आहे, तर असं म्हणजे हे पोलकडे जायला वडायला चालू नाही दिसेल मे बी, आय थिंक कुठं आहे का बघ, दिल्याकडे आहे का, यस आहे का, हे पोलकडे जायला नाही. ओके, पोलकडे जायला, दॅट्स ऑल, बस एवढंच राह. अँड लिडिंग आर्म्स आहे ते पाठीमागं, ट्रेलिंग बिहाइंड. यस, आर्म्स आहे ते पाठीमागं. ॲनाफेज स्टेज इज कॅरेक्टराइज्ड बाय यस बाय दिस क्रोमोझोम स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेट, आणि क्रोमॅटिड्स मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. बस तसं याद रखने का यार, मैं क्या ही बात है एवढी, कभी कभी थोडी हिंदी मिक्स होते, ठीक आहे, बट समजतं ते इम्पॉर्टंट आहे. ओके, ॲट द बिगिनिंग ऑफ फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. आता सपोज फायनल कॅरिओकायनेसिसच्या वेळेस काय म्हणते, टेलोफेज द क्रोमोझोम्स दॅट शेवट आता रिच टू देअर ह्याला पोचले, काय म्हणतात, दोन्ही पोलला पोचले, रिस्पेक्टिव्ह पोल्स डिकंडन्सेस, अगेन डिकंडन्स होणार, म्हणजे पूर्ण इंडिव्हिज्युअलिटी लूज करणार. अँड द इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम्स कॅन टू नो लॉंगर बी सीन अँड each set of chromatin material tends to collect at each poles. This stage chromosomes cluster at opposite poles, spindle fibers they are identically lost and nuclear envelope around. Yes, again nuclear. मी सपोज पहिल्यांदा काय होणार, प्रोपेज होतं. ओके, पहिल्यापासून रिवाइज करूया, जस्ट रिमेंबर, हां लक्षात ठेवा. प्रोपेजमध्ये काय केलं, अनटँगलिंग म्हणजे पूर्ण एकदम वेगळं सेपरेट वगैरे केलं आपण पहिल्यांदा, म्हणजे एकदम असं त्याची इंडिव्हिज्युअलिटी वगैरे काय नव्हती प्रोपेजमध्ये, त्यांनी सगळं इंडिव्हिज्युअलिटी वगैरे घालवली. जेव्हा काय केलं, पहिल्यांदा सगळी इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे ते पूर्ण असं वेगवेगळं झालं, कंडन्सेशन वगैरे झालं, मग ते एकदम थोडे थोडे क्रोमोझोम दिसायला लागले. पर त्यानंतर प्रोफेजमधून आपण आलो मेटाफेजमध्ये, तेव्हा न्यूक्लियर ER गॉल्जी बॉडी सगळं
म्हणजे डिसअपेअर झालं. त्यानंतर आलो आपण प्रोफेजनंतर मेटाफेजमध्ये मग थोडे क्रोमोझोम वगैरे असे फॉर्म झाले. दॅट इज थोडे असे क्रोमोझोम फॉर्म झाले, म्हणजे क्रोमॅटिड्स वगैरे दिसायले. परत मग एकदम मॉर्फॉलॉजी क्लिअरली दिसायली. मग हे सगळे येऊन एका मेटाफेज प्लेटवरती म्हणजे एका सेम पॉईंटला एक लाय झाले. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर मग ॲनाफेजमध्ये मग सगळे असे दोन्ही हे झाले, सगळे क्रोमॅटिड्स वगैरे सेपरेट होऊन इकडे तिकडे गेल्या, दोन्ही पोल्सला गेल्या. मग टेलोफेजमध्ये काय होणार, तिथं जाणार, परत सगळे इंडिव्हिज्युअलिटी लॉस्ट करणार, म्हणजे अगेन सेम टू सेम. परत मग प्रोफेजमध्ये काय होणार, प्रोफेजमध्ये परत अगेन ते इंडिव्हिज्युअली लॉस्ट केलेले असते. सो परत अगेन ते थोडंसं कंडेन्सेशन होणार, परत असं वेगवेगळं होणार. परत मग मेटाफेजमध्ये जाऊन परत अगेन हाय असं थोडंसं फॉर्म होणार. आणि मेटाफेज प्लेटवरती मग काय ते स्पिंडल फायबर्स वगैरे येणार. परत ते एटाफेज प्लेटवरती अरेंज होणार. परत मग ॲनाफेजमध्ये परत वेगवेगळे क्रोमॅटिड्स परत वेगवेगळे होणार दोन्ही. परत टेलोफेजमध्ये जाऊन परत हे होणार. सो दिस इज द कंटिन्युअस प्रोसेस. ओके, आणखी एकदा बघा. प्रोफेजमध्ये काय होणार, प्रोफेजमध्ये आहे ते एक थोडंसं लक्षात ठेवा, एक हाय या फ्लोमध्ये लक्षात ठेवा, क्वेश्चन आला की सुटून जातो तुम्हाला. ओके, प्रोफेजमध्ये काय होणार, सपोज असं क्रोमोझोम होता. ओके, मग त्याची पूर्ण इंडिव्हिज्युअलिटीमध्ये त्याला असं काहीच नसते. मग सो ते एकदम अनटँगल म्हणजे असं निवांत असते. मग त्याचं थोडंसं कंडेन्सेशन म्हणजे थोडं व्यवस्थित अरेंज करायला वगैरे स्टार्ट होणार. जस्ट स्टार्ट होते. मेटाफेजमध्ये गेलं की मग व्यवस्थित एकदम अरेंज वगैरे झालेलं असतात. मग त्याला स्पिंडल फायबर्स वगैरे येणार, कायनेटोकोर्सवरती वगैरे त्याला मग एका व्यवस्थित प्लेटवरती अरेंज करून ठेवणार. ओके, मग त्याला मेटाफेजिक प्लेटवरती आणलं. मग मेटाफेजिक प्लेटवरून काय होणार, त्यानंतर ते मग ॲनाफेजमध्ये दोन्ही वाढणार. मग दोन्ही वाढल्यामुळं पोल्सकडे परत जाणार, आणि पोल्सवरती गेलं की परत त्यांनी आयडेंटिटी लॉस करणार, आणि परत सेम टू सेम. दॅट इज द टेलोफेज. ओके, आय होप ती आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा एवढं रिवाईज केलं आहे. ओके, चलो मूव फॉरवर्ड. ओके, सायटोकायनेसिस म्हणते मायटोसिस अकॉम्प्लिशेस नॉट ओनली द हे तर काय होणार, हे तर काय एवढं जास्त हे नाही. क्रोमोझोम्स हे तर जस्ट एक लक्षात ठेवा. डॉटर सेल्स म्हणजे फक्त आता कॅरियोकायनेसिस झालं. मग कॅरियोकायनेसिस नंतर सो द सेल इट सेल्फ इज डिवायडेड इंटू 2 डॉटर सेल्स बाय द सेपरेशन ऑफ डॉटर सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस आता सायटोकायनेसिस होणार. ॲट द एंड ऑफ विच सेल गेट्स कम्प्लिटेड. ओके, इन ॲनिमल म्हणजे सेल डिव्हिजन. आत्ता मग हे पहिलं म्हणजे हे सगळं होणार. त्यानंतर मग सायटोकायनेसिस, आणि त्यानंतर मग आणि सेल डिव्हिजन गेट्स कम्प्लिटेड. ओके, इन ॲनिमल सेल इट इज अचिव्ड बाय अपिअरन्स ऑफ फ्युरो. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये एकदम इझिली होणार फ्युरो. ग्रॅज्युअली डिपन्स आणि अल्टिमेटली नाही सपोज असं फ्युरो तयार होणार, आणि ही आहे ती हाय सेपरेट. ओके, दिस फ्युरो डिपन्स अँड अल्टिमेटली जॉईन्स द सेंटर डिवायडिंग सायटोप्लाझम इंटू 2 ब्लॉक. पण तो प्लांटमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड सायटोकायनेसिस डिफरंट मेकॅनिझम. इन प्लांट wall formation starts in the center of the cell and grows outward to meet existing lateral walls, and the formation of new wall begins with the formation of simple cell plate represent the middle lamella between the 2 daughter cells, that is the cytoplasm. Organelles like mitochondria and plastids get distributed between the 2 daughter cells. Yes, in some organs म्हणजे ह्यात कार्य not followed by syncytium. This sentence is very important. In some organisms karyokinesis is not followed by cytokinesis, result multinucleate. म्हणजे सायटोकायनेसिस लगे म्हणजे कॅरियोकायनेसिस नंतर लगे सायटोकायनेसिस, दॅट इज द सिन्सायटियम. ओके, लिक्विड एंडोस्पर्म. ओके, म्हणजे कॅरियोकायनेसिस झालं, न्यूक्लियस डिव्हिजन झालं, परंतु सायटोकायनेसिस जर नाही झालं ते लीड टू सिन्सायटियम. म्हणजे ह्यात काय लक्षात ठेवायचं, ॲनिमल्समध्ये डायरेक्ट एक फ्युरो फॉर्म होती, आणि फ्युरोमधून हे होतं, आणि तेच जर प्लांटमध्ये म्हटलं तर सेल प्लेट मेथड, सेल प्लेट हे होते. ओके, बस एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही जास्ती त्यासारखं नाही आहे. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. बघा आणखी एकदा रिवाईज करूया. पहिल्यांदा होणार प्रोफेजमध्ये अनटँगलिंग ऑफ द DNA कंडेन्सेशन, अनटँगलिंग ऑफ द क्रोमोझोम मटेरियल, परत कंडेन्सेशन होणार वगैरे, मग व्यवस्थित अरेंज वगैरे होणार, परत यारगॉल्जी वगैरे सगळं हे होणार, म्हणजे काय म्हणतात डिसअपिअर होणार. त्यानंतर मेटाफेजमध्ये येऊन थोडेसे व्यवस्थित अरेंज होणार, परत हे आहे ते काय म्हणतात म्हणजे मॉर्फॉलॉजी क्रोमोझोमची एकदम इझिली दिसते. परत त्यानंतर मग त्यामध्ये एका मेटाफेज प्लेटवरती अरेंज होणार, आणि त्यानंतर ॲनाफेजमध्ये एकदम दोन्ही वेगवेगळे होणार, आणि त्यानंतर टेलोफेजमध्ये येऊन अगेन आयडेंटिटी लॉस्ट वगैरे करणार दोन्ही याला, आणि मेटाफेज त्यानंतर सायटोकायनेसिस हे सगळं कॅरियोकायनेसिस चालू होतं. सायटोकायनेसिसमध्ये काय होणार, सायटोकायनेसिसमध्ये ॲनिमलमध्ये एकतर फ्युरो फॉर्म होऊन हे होणार, आणि त्यानंतर
डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इन द सायटोकायनेसिस, मग तेच ॲनिमल्समध्ये फ्युरो डिपेंड होणार आणि वेगळं होणार. आणि त्यानंतर प्लांटमध्ये भेटलं तर सेल प्लेट. आणि कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिस जर लगेच नाही झालं दॅट इज सिन्सायटियम फॉर्म होतं. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. आय होप सगळ्यांना कळालं देखील असेल. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.